हॅलो मित्रांनो, कशा आहात? मस्त. आजचा मुद्दा आपल्या त्या पोरांसाठी की ज्यांनी कॉल करून विचारले की कसे आयटम विकायचे, कसा विकायचा. हे बघा, कन्सेप्ट मी तुम्हाला पूर्ण दाखवलेला आहे. कन्सेप्ट मी पूर्ण दाखवतोय. माझे व्हिडिओ भाजीबद्दलच दाखवतो, मी दुसरे व्हिडिओ फालतू टाकत नाही. पण माझा मुद्दा काय माहिती का, तुम्हाला जे सांगतोय ना त्याच्यात तेच पूर्व दिशा धरा. कारण की काय माहिती का, समोरचा काय विकतोय आणि समोरचं काय तो शेजारचा काय विकतोय हे बघू नका. कारण की तुम्ही जर बघशाल ना तर तुमच्या मध्ये वेगळं परिस्थिती होईल. आणि माझं बोलण्याचा उद्देश इतकाच आहे की जे सांगतोय ना त्याच गोष्टीवर चाला. कारण की युट्यूबवर जे व्हिडिओ टाकलेले मी तुम्हाला कन्सेप्ट दाखवायसाठी की कोणता मार्ग कोणता घ्यायचा, कसा माल कसा विकायचा, किती प्रॉफिट माल आहे आणि किती नाही का, समजा कोणत्या मालामध्ये किती प्रॉफिट आहे, प्रत्येक प्रॉफिट मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. पण सांगण्याचं उद्देश की तुम्ही तुमच्या पद्धतीने जर करता असतील तर करू शकता. पण तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या प्रत्येक ठिकाणी बाजारामध्ये कसा माल विकतोय, कसा जातोय ते व्यवस्थित बघा. काय लागतंय, कारण की व्हिडिओ कमी भावामध्ये घेणारा माल किंवा कमी पैशामध्ये लागणारा माल आणि तुमचं प्रॉफिट चालू व्हायला. कारण की 15 दिवस ते सांगितले तुम्हाला, ते तुम्हाला शिकण्यासाठी लागणार आहे. कारण की स्टार्टअप लगेच चालू होते, मी विकतो लगेच तुम्ही विकशाल असं नाही हो. कारण की मी तुम्हाला दाखवलेलं आहे की त्या स्टेज आयटमला, की मला जे आज कॉल झाले ते 7 ते 8 कॉलमध्ये ज्यांना मला एवढं दिलंय मी सर्वला रिव्ह्यू देण्यापेक्षा मला असं वाटतं की आता की मी स्वतः त्यांना कन्सेप्ट जाऊन भेटावं की त्यांनी मला येऊन, आता मी पहिले तुम्हाला नव्हतं बोललो मला येऊन भेटा म्हणून, पण आता तुम्हाला भेटावंच लागणार आहे मला. कारण की मला भेटल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही आणि मला तुम्हाला सांगितल्याशिवाय जमणार नाही. कारण की प्रत्येकाला कन्सेप्ट वेगळा होतोय आणि प्रत्येकाचा वेगळा होतोय. कारण की प्रत्येकाची जागा वेगळी राहते. कारण मी तुम्हाला क्राऊड एरिया काय बोललो, तुम्हाला स्टार्टअप लगेच मिळणार आहे. स्टार्टअप मिळण्यासाठी तुम्हाला थोडंसं माइंड सेटअप ठेवावं लागेल. 15 दिवस मागितले मी तुम्हाला, 15 दिवस, 15 महिने मागितले. 15 दिवसामध्ये तुम्हाला तो स्टार्टअप चालू होणार आहे. तो एकदम परफेक्टली सांगितलेलं मी की तुम्ही काय मार्गात जायचंय, काय मार्गात न्यायचंय. आणि बोलण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला मी 100% सांगतोय ना, आताही सांगतोय, कोणी सांगणार नाही, कोणी देणार नाही. पण मी जे सांगणार आहे आणि मी देणार बी आणि मी तुम्हाला दाखवतो बी का कसा कन्सेप्ट करायचा आहे, कसा मार्ग दाखवायचा आहे, कसं चालायचंय. तुमच्या मानाने जर चालत असेल तर तुम्ही बेस्ट ठेवलं तुम्हाला. पण माझ्या मानाने चालायचं असेल तर थोडंसं विचार करावा लागेल. कारण की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे मार्ग आहे आणि मालाची कंटिन्यू एवढे घेऊ. आता मी तुम्हाला लाईव्ह माल दाखवून देईल. कारण की उन्हामध्ये उरलेला माल कसा नरम पडतो, मग एका दिवसाला किती माल घ्यायचा, कसा विकायचा, कसं प्रॉफिट दाखवायचं, कसं प्रॉफिट मिळेल आणि तुम्हाला घरबद्दल पैसे कसे जातील, तुमची मेहनत कशी. कारण की ऊन ताण मध्ये फिरायचं जायचं सोपं नाही. आणि मी प्रत्येकाला जीव तोडून सांगतोय की तुम्ही तुमचा मार्ग शोधण्यापेक्षा तुम्ही जे कॉल करता, तुम्ही बघताय क्राऊड एरिया बघा, क्राऊड एरिया बघा. आणि जर नसेल क्राऊड एरिया तर स्टॉक मध्ये तुम्हाला माल ठेवण्याची पद्धत कळली पाहिजे. तुमचे तेवढा स्टॉक पाहिजे, मग सर्व आयटम पाहिजे. मग आता ठेवण्यासाठी तुम्हाला खर्च आहे, मग तो खर्च विकास करायचा तुम्हाला ते विचारलं. बाजारांमध्ये करणं त्यांच्यासाठी एकदम बेस्ट ऑपला. कारण मी पहिले सांगितलं, बाजारात करणाऱ्यांना इतकं सोपं मार्ग येतो, इतकं सोपं आहे ना की बाजाराच्या स्टार्टअप मध्ये तुम्हाला स्टार्टअप चालू होतं. मी पहिले सांगितलं की समोरचं काय विकतोय ना ते बघू नका, आपण काय विकू शकणार हे शोध लक्षात. माझा जीव तोडून मी तुम्हाला सांगतोय की कारण तुमचं व्हावं आणि चांगले पैसे कमवा. नसेल तर कंपनीमध्ये काम करा, 10,000 बघा, हरकत नाही. बाहेरचे लोक उड्या मारतील आपल्या जीवर, तेच बघा. कारण बाहेरचे कारमध्ये फिरता, आपल्या टू व्हीलर शायनिंगमध्ये कपडे घालून. मी तेव्हाही सांगितलं, आताही सांगतो, जीव तोडा, कार घ्या, एन्जॉय करा, मस्त राहा, पण धंदा पहिले बघा. पण तो धंदा कसा बघायचा, स्टार्टअप कसा करायचा मी तुम्हाला दाखवतोय. 0% झिरो इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट सगळ्यात झिरोच इन्व्हेस्टमेंट आहे. आज 5,000 म्हणजे झिरोच इन्व्हेस्टमेंट झाली. आज लाख लाख रुपये लावणाऱ्या पोरांची परिस्थिती बघा, घरच्याकडून परिस्थिती घेता, घरचे पैसे देणारे देतात, पण ते करता नाही व्यवस्थित. काही देणार तर बादशाह का बसावं मस्त वेगळं बसून फायदा नाही भाऊ. उन्हामध्ये तळ करावं लागते, उन्हामध्ये केल्याशिवाय 2 पैसे मिळत नाही. पण तुम्हाला मी दाखवला मार्ग. भाजीच्या व्यवसायावर व्हिडिओ सर्व असतात. कारण की तुम्हाला दाखवते मी आताही कंटिन्यू तेवढे कॅरेट होतो तेवढे विकतो. मी तुम्हाला सांगितलं 40 कॅरेट घेतल्यावर 20 कॅरेट जरी विकले, 20 उरले तरी चालेल, पण त्या 20 कॅरेट मध्ये 40 कॅरेटचा प्रॉफिट निघून जातो. दुसऱ्या दिवशी उडलेला माल तसा माझ्याकडे उडलेला माल आहे. मला आता प्रॉफिटचे पैसे 4,000 भेटेल, 5,000 भेटेल, 6,000 भेटेल किंवा 2,000 भेटेल. एवढा पैसा भेटतो म्हणजे भेटतो. पण मेहनत आपली, डोकं आपलं, विकायचं काय, एक क्वांटिटी मध्ये विका. कसं हे सगळं गबाळा घेऊन बसण्यापेक्षा ना थोडंच घेऊन बसा. ओके घ्या, चांगलं घ्या. उन्हाळा काय घ्यायचं, हिवाळा, पाऊस आहे, मग सांगतो मी. माझा कन्सेप्ट आहे ना, तुम्हाला मी तुम्हाला असं वाटतं माझ्याकडे जागा आहे, मला विकण्याची आवड आहे, तर या घेऊन तुम्ही पूर्ण माल. मग तुम्हाला सांगतो काय काय घ्यायचं, काय काय नाही घ्यायचं. मी सांगायचं उद्देश एवढं की जे मला कमवायचं, जो माझा अनुभव मी तुमच्याजवळ मांडलाय आणि मी दाखवतोय की किती पैसे लागताय, किती कमी भांडवलमध्ये जास्त प्रॉफिट दाखवतोय. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओपन चॅनल होती. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की कोणी एवढं तुम्हाला दाखवणार नाही, कोणी बोलून देणार नाही. मला बार बार तेच व्हिडिओ का बनवावं लागतंय, कारण की त्याचं कारण तसं आहे.
कारण की लोक आतापर्यंत पुढे पोहोचत नाही आणि पोहोचायचा प्रयत्न करते तर आपल्या लाईनला चालतोय. जागाने मिळाली तो करते. कंपनीतच काम करायचं असेल तर बिंदास करा, ज्याला उद्योग वाटत ते करा. मी तर पुढे चाललोय, मी माझे कमवतोय, पण मला असं वाटतं की तुम्हीही कमवा आणि तुमचे 2 पैसे मिळले पाहिजे, तुम्हालाही तुमचं आयुष्य बदललं पाहिजे. हे मी तुम्हाला बारंबार सांगतोय व्हिडिओमधून, कारण की मी तुमच्यामध्ये येऊ नाही शकत. व्हिडिओच्या माध्यमातून खरंच आहे एकदम चांगले योग मिळाले की लोकांचे कॉल येत आहे, बिचारे मला चांगलं मानताय. आणि जर खरंच मला जर व्यवस्थित मानत असतील, वयाच्या वयात जाऊ नका. मी 5 रोज कमावणारा माणूस आहे, लाख 1.5 लाख रुपये महिना कमवतो. मी जर ठरवलं तर 1 व्यापारी बनू शकते आज, पण मला बनायचं नाही. मी तुमच्यासाठी नाही बनायचं, कारण की मी जर आज व्यापारी बनलो तर मी धंदा लावणार नाही. कारण जेवढी तळमळ मला तेवढी तळमळ प्रत्येकाच्या मनात पाहिजे. आणि एवढी माझ्यासाठी तळमळ व्हायला ना भाऊले जीव लागेल तुम्हाला. स्वतःचं आयुष्य घालायचं किंवा 8-10 वर्ष घालायचं सोपं नाही. जे वय वाया जातं ना त्याला कळतं, आणि जे माझं वाया गेलं ते जाऊ द्या, पण आता तुमचं नाही जावं म्हणून मी चुकून जातोय. आपल्या धंद्यामध्ये वयाची अट नाही. तुमचं वय किती असू, ज्याला परिवाराची किंमत आहे त्याचं वय कुठंच नाही. ज्याला परिवार पोसायचं त्याला वयाची किंमत नाही. ज्याला परिवाराची जर कोणी काळजी घ्यायची त्याला वयाची अट नाही. ज्याला स्वप्न पूर्ण करायचे त्याला वयाची अट नाही. लक्षात आलं? हे वय नसतं, हे काम व्हायचं डोकं असतं. माल कसा घ्यायचा, माल कसा विकायचा, कसं तुमच्यापर्यंत पोहोचायचं. प्रत्येक कस्टमर तुमच्याकडे काय येणार आहे, कस्टमरला का वाटतं की मी याच्याकडे जावा, याच्यापेक्षा माल भारी दुसऱ्यांकडे. मग तुमच्याकडे कसं येईल याचा पुरा कन्सेप्ट तुम्हाला दाखवलेला आहे. ज्यांना दाखवतो त्यांना प्रत्येकाला दाखवतो आपण, पण तुम्हाला चालायचं कसं तुमची प्रवृत्ती तुमची, पण दाखवायचं काम माझं आहे. मी दाखवतोय जे मला कॉल करते, ज्यांना माझं कन्सेप्ट आवडलंय. याचा 1 रुपया फी घेत नाही आपण, काय पैसे घेत नाही. जेवढा वेळ मला मिळतो कालचा माल मी आणून ठेवलेली, बरोबर. माझा विकला गेला, उरलेले माझे आता कमी कमी 10 ते 15 कॅरेट, बरोबर. 40 कॅरेट मधले 15 कॅरेट उरले. काल माझे भांडवल होऊन गेले. जे आजचा माल आहे तो माझ्या प्रॉफिटचा आहे ना. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की पैसे कुठेही आहे, कोणत्याही मार्गामध्ये, पण मार्ग चांगला शोधा. जिथं लाज वाटली ना तिथंच गुस्सा. हे लाज वाटेच धंद्यात इथंच गुस्सा आणि इथंच कामवा. कारण की जे लाजणारे, जे लाजणारे आपण आहे, तर हसणारे लोक आहे ना, पण भाजीपाला घेणारे लोकच आहे, कारण विकणारे आपण आहे. मग लक्षात ठेवा, शेतकरी राजा आहे तर दुसरा आपण विकणारा राजा आहे. कारण की आपण विकू तर लोकांपर्यंत जाईल, शेतकरी पिकवल तर आपल्या पद्धतीला आपल्यापर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचू. पण ते पोहोचायचं कारण कसं आहे तुमच्यामध्ये पाहिजे, आणि ते कष्ट, ते कॉन्सेप्ट आणि जो पुरा मार्ग तो दाखवायचं काम आपलं आहे. आणि दाखवते तो पुढे दिशा दाखवतोय, पण तो पोहोचायचा कसा आणि दाखवायचा कसा हे पुढे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. कारण की आतापर्यंत जेवढ्यापर्यंत पोहोचलाय, रोजचे 10 ते कॉल, आताही मला 5 ते 7 कॉल पडलेले, त्यातले फक्त 2 रिसिव्ह केले. एक पुण्यावाल्यांचा केला, एक धुळ्यावाल्यांचा केला, आणि एक आपला याचा हिंजरवाडीचा केला. हे 3 कॉल मध्ये आपण जे ऍक्टिव्हेशन मध्ये दाखवतोय, ज्यांच्याबद्दल माल पोहोचतोय. आपण कोणाला माल पोहोचवत नाही, कोणाला आपण पैसे पोहोचवत नाही, कोणाकडून आपण 1 रुपया घेत नाही. पण दाखवायचा मार्ग तेवढाच आहे आपला, जो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तुमचा कन्सेप्ट रोजचा कसं काय चालू पाहिजे. लाईव्ह यायचं तर लाईव्ह आपल्या शॉपला लाईव्ह बघून घ्या. प्रॉफिटचं काय कसं आहे, प्रॉफिट किती मिळतं, 1 कॅरेटमध्ये किती पैसे मिळतात हे तुम्हाला पुन्हा दाखवलं. राहिलं कस्टमरचे काय बोलायचं, कस्टमर कसं काय वाढणार आहे. आज 7 ते 8 हजार कस्टमर कसं काय वाढले, ते तुझ्याकडेच कसं काय येणार आहे. आज ते एवढे 100 लोक बसले दुकानामध्ये, तुझ्याकडे काय येणार आहे. हे पुणे व्हिडिओमध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलून दाखवतोय. कारण की हाच माझा कन्सेप्ट आहे, हाच माझा डोकं आहे की जे माझ्याकडे आहे ते कोणाकडे नाही, पण माझ्याकडे आहे ते प्रत्येकाकडे आहे. पण ते बोलण्याची पद्धत नाही, ती बोलण्याची पद्धत तीच आपण शिकवतोय. आणि शिकवण्याचा मार्ग भाजीपाला सगळेजण विकतात आणि सगळे विकू शकते, पण कस्टमरशी कसं ऍक्टिव्हेट राहायचं आणि कस्टमर आपल्या जवळ कसं येईल, हे ऍक्टिव्हेशन हे कोणाकडेच नाही. ते ऍक्टिव्हेशन माझा एक्सपिरियन्स आहे 8 वर्षाचा, तोच तुमच्यापर्यंत मांडतोय मी, आणि तो तुम्हाला दाखवतोय आणि तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आणि तुम्ही केलंच पाहिजे. आणि मला लक्षात ठेवा, आजच्या युगामध्ये कोणी सांगत नाही. पहिले बोललो, आताही बोलो, आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगेल मी. कोणी देत नाही आणि दिलेला कोणी घेतल्याशिवाय राहत नाही. मग भांडणं काढण्यापेक्षा किंवा पुढे जाण्यापेक्षा, वाईट मार्गावर जाण्यापेक्षा, या लाजूला धंद्यामध्ये जरी गेलं, लाज वाटते, भीती वाटते, तोंडाला स्कार्फ लावता लेडीज, लावू नका. बिंदास मोकळा. पोरं हसताय, लाजताय, तोंड लपू नका. पैसे मिळत आहे, घर चालतंय, हाऊस पूर्ण होती, तर तीच आपली लक्ष्मी. तर व्हिडिओ नीट बघत जा आणि तुमच्या लोकांमध्ये पोहोचवा. ज्यांना असं वाटतंय मी जीव तोडून सांगतोय आणि मी करतोय, ज्यांना कन्सेप्ट आवडतोय त्यांनी चालू करा आणि स्टार्टअप करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय. भेटू दुसऱ्या व्हिडिओ.